की रसोई यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कोबीचे समोसे। तर ते थोडे वेगळ्या प्रकारचे आहे। तर याच्यासाठी लागणारी जी सामग्री आहे ती साधारणतः मी एक छोटं फूल कोबीचं कापून घेतलेलं आहे। त्यानंतर हिरवा कांदा थोडा घेतलेला आहे आणि वाळलेला कांदा घेतलेला आहे आणि त्याला बारीक कापलेला आहे। त्याचप्रमाणे सांबार, मिरची आणि एक साधारणतः आलू। तर आपल्याला सर्वप्रथम आपल्याला याची भाजी बनवायची आहे। त्यानंतर आपल्याला समोसा तयार करायचा आहे। तर बघा, यासाठी आणखी जे खडे मसाले त्यामध्ये साबुत धनिया, सोप, त्याचप्रमाणे काळी मिरी पावडर, जिरा पावडर आणि चिली फ्लेक्स। तर सर्वप्रथम आपण हे जे आहे तेल अगदी थोड्या तेलात करायचं आहे आपल्याला ही भाजी। तर आपण सर्वप्रथम यामध्ये जिरं राई टाकून घेऊया। त्याचप्रमाणे जिरं पण टाकून घेतलेलं आहे, साबुत धनिया, थोडी सोप आणि आता यामध्ये आपण कांदा घालून घेऊया। कांदा थोडा झाला की आपण कांद्याला थोडं होऊ द्यायचं आहे। तर आपण कढीपत्ता पण टाकून घेऊया। त्याप्रमाणे मीठ घालून घेऊया, कारण मिठाने कांदे जे आहे ते लवकर चिमतात, त्यामुळे मीठ पण घालून घेतलेलं आहे। ते आपलं आवडीनुसार मीठ टाकू शकतो। त्याचप्रमाणे आपण आता कोबी टाकून घेऊया। कोबीला चांगलं होऊ द्यायचं आहे। कोबीला छान शिजू द्यायचं आहे। त्यासाठी मी त्याला झाकून ठेवते। हळद टाकलेली आहे। कोबीला पण आता झाकून ठेवूया। बघा, कोबी होत आली की आपण त्यात थोडी मिरची आणि आलू घालून घेऊया। आपण कोबी होतपर्यंत जे समोस्याचं जे आटा आहे तो आपण लावून घेऊया। त्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आपल्याला यामध्ये सर्वप्रथम मोहन द्यायचं आहे। तर मी यामध्ये क्रश करून ओवा घातलेला आहे। त्याचप्रमाणे थोडं मीठ, चवीपुरतं अगदी थोडं मीठ टाकायचं आहे आणि आता आपण याला मोहन देऊया। हे छान मिक्स करून घेऊया। याची मोठी बनतपर्यंत आपण मोहन हे घालणार आहोत। तर बघा, आपलं हे आपण जे मोहन दिलेलं आहे एकदम छान झालेलं आहे। बघा, त्याची जे मोठी झालं की हे मोहन हे परफेक्ट आहे। आपण असं समजायचं आणि याला छान भिजवून घ्यायचं आणि अगदी थोडं पाणी टाकून याला भिजवून घ्यायचं। तर आपला जो आटा आहे तो
आपण छान प्रकारे भिजवून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही, जास्त नरम पण नाही आणि जास्त कडक पण नाही आहे. आता याला रेस्टसाठी ठेवायचं आहे अगदी 10 मिनिट. तोपर्यंत आपला मसाला होते तोपर्यंत आपण याला रेस्ट देऊया. तर याला मी आता झाकून ठेवते. आपण कोबी पण घालून आहे. तर यामध्ये आपण आता जो मिरची थोडी आणि हलवा घालून घेऊया. परत त्याला एकजीव करून घ्यायचं आहे. मी उकळून घेतलेला होता. त्याला छान मिक्स करायचं आहे. त्यानंतर आपण जे बाकीचे मसाले थोड्या द्यायचे याला. तर बघा आपण छान याला मिक्स केलेलं आहे. तर आपण आता जे उरलेले मसाले आहेत ते आपण घालून घेऊया. त्यामध्ये थोडं जिरं पावडर म्हणजे थोडं टाकायचं आहे, खूप जास्त टाकायचं नाही आहे. आणि हे मसाले जळू नये म्हणून मी लास्टमध्ये टाकलेले आहे. चिली फ्लेक्स थोडासा अगदी, आणि काळी मिरी पावडर ते पण टेस्टसाठी थोडं टाकायचं आहे. आणि याला एकदा आणखी छान परतून घ्यायचं आहे. आणि यामध्ये धनिया म्हणजे सांबार आपण टाकून घेऊया. आणि याला आणखी एकदा मिक्स करून याचे बॉल्स बनवायचे आहे. तर बघा आपला मसाला हा झालेला आहे. आता आपण याला समोसाचा शेपमध्ये करूया. त्याचा समोसा बनवूया. तर आपण सर्वप्रथम आपण ही जी पोळी आहे ती लाटून घेऊया. आपण छोटे बनवायचे असेल तर छोटे पण बनवू शकतो आणि मोठ्या आकाराचं बनवायचं असेल तर आपण जो गोळा आहे तो मोठा घ्यावा लागेल. मी छोट्याच आकाराचे बनवत आहे. जे आपण टिफिनमध्ये वगैरे देऊ शकतो. त्यामुळे मी छोट्या आकाराचे बनवत आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही मोठ्या आकाराचा पण समोसा बनवू शकता. त्याला अर्धा कट करायचं आहे. त्यानंतर आपण आता समोसाचा आकार देऊया. तर बघा हा एक पण आणि हा असं याला चिपकून घ्यायचं आहे. आपला कोन तयार झालेला आहे. आता आपण यामध्ये मसाला भरून घेऊया. आणि याला थोडं आता काठाला पाणी लावून घेऊया. अपोजिट साईड जो आहे आपण ज्याला आपण दाबलं तो अपोजिट साईड जो आहे त्याला पण असं पिंच करून घेऊया आपण.
आणि हा जो आहे समोसा तोला कटाने पाणी लावून हा पॅक करून घेऊ आपण. अशाच प्रकारे आपण सर्व समोसे बनवून घेऊया. तर बघा आपले समोसे हे थोडे झालेले आहे. तर आपण आणि तेल पण मी गरम करायला मांडलेलं होतं. तर आपण तळून घेऊया. तुम्हाला काही खायचं म्हणून झालं तर या अशा प्रकारे तुम्ही करू शकता. हे थोडं समोस्यापेक्षा वेगळं लागते थोडं. आपण वेगळा पण आकार देऊ शकतो. तर इथे बघू शकता आपला समोसा हा झालेलाच आहे. अगदी खुसखुसा झालेला आहे. तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा टमाटर सॉस किंवा मिरची त्याचप्रमाणे शेजवान चटणी यासोबत पण खाऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्ही याला मोमोजचा आकार पण देऊ शकता. मी हा एक जो काढलेला आहे त्याला मोमोजचा साईज आकार दिलेला आहे. तुम्ही या प्रकारे सुद्धा करू शकता. अगदी तुम्हाला जसा आकार हवा आहे तुम्ही तशा प्रकारे याला आकार देऊ शकता. तर बघू शकता आपले समोसे एकदम तयार आहेत. तुम्ही ही रेसिपी एकदा तरी करून बघा. अगदी छान वाटते, अगदी वेगळी वाटते. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सर्व करून दाखवते तुम्हाला. बघू शकता मी एक फोडून पण दाखवते. एकदम खुसखुशीत झालेला आहे. तर बघा आवाज आलेलाच असेल तुम्हाला. एकदम खुसखुशीत झालेला आहे. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. अशाच प्रकारची रेसिपी घेऊन मी पुन्हा येईल. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.